गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट डेबेवाडी तालुका पाटण यामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो। बघा, आपण या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या निमित्तानं आपण बरेच घटक गणित विषयाचा जर विचार करायचा झाला तर आपण बरेच घटक पूर्ण केलेले आहेत आणि काही घटक आपले राहिलेले आहेत। त्यातीलच एक घटक आहे बघा, दिनदर्शिका हा घटकही आपला राहिलेला आहे। तोही आपल्याला एका दिवशी वेळ मिळाल्यानंतर तोही आपण पूर्ण करणार आहोत। मग मला आता सांगा, तुम्ही वही पेन घेऊन बसलाय का? ओके, गुड, बसलाय सर्वजण। मग मला आता एक गोष्ट सांगा, मी ज्यावेळेस माझ्या तासिकेमध्ये मी जास्त प्रश्न तुम्हाला देत नाही। बघा, 1 ते 2 प्रश्न मी देत असतो, बरोबर आहे की नाही? बरोबर ना? मी 1 ते 2 प्रश्न देतो आणि ते काय सांगत असतो मी तुम्हाला की तुम्ही तुमच्या सरांना, शाळेमध्ये सर असतील, टीचर असतील, त्यांना ते तुम्ही सोडवून दाखवा। मग मला सांगा रे, असं ज्या तासिकेला मी उदाहरण देतो सरांना दाखवा म्हणून, ते कोण कोण दाखवतं? हात वर करा। गुड, तू दाखवत नाहीस? तूच पाठीमागं बघतोय तो, दाखवतोय ना? दाखवत नाही? मग आज दाखवायची, बरोबर? सर्वांनी काय करायचं, दुपारच्या सत्रामध्ये आपली जी मी इथं या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं देईल ते तुमच्या सरांना दाखवायची। जे दाखवतात ना त्यांची नावं तुम्ही कमेंटमध्ये टाका। समजा एखादा विद्यार्थी दाखवत असेल तर त्याचं नाव कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता। ओके, तर आज आपण या ठिकाणी पुढील घटक कोणता पाहणार आहोत? तर बघा, परिमिती हा घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मग बघा, परिमिती हा घटक पाहत असताना त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे? तर आयताची परिमिती, चौरसाची परिमिती, वर्तुळाची परिमिती आणि बहुभुज आकृती। बहु म्हणजे जास्त, भुजा म्हणजे बाजू, जास्त जर बाजू असतील, 4 पेक्षा जास्त, आयताला 4 असतात, चौरसाला 4 असतात, बरोबर? तसं जास्त बाजू असेल तर त्या आकृतीची आपल्याला परिमिती आज या ठिकाणी पाहायची आहे। एकदम सोपा घटक आहे, काही अवघड नाही। गेल्या तासिकेमध्ये आपण आयत, चौरस, वर्तुळ, त्रिकोण, इथं त्रिकोण राहिला बघा, त्रिकोणाची पण आपल्याला परिमिती शिकायची। लक्षात येतंय का? बघा, म्हणजे आपण हे सर्व पाहिलेले घटक आहेत, त्यांचीच आज आपल्याला फक्त परिमिती शिकायची आहे। तुम्हाला पाठीमागच्या तासात शिकवलं होतं मी, त्रिकोण, चौरस, आयत आणि वर्तुळ पण शिकवलेलं होतं। वर्तुळाचा परिघ पाहिला होता ना आपण, बरोबर ना? मग तोच आज आपल्याला परिघ म्हणजेच परिमिती, सुरुवातीलाच मी सांगतो, बरोबर? मग तेच आज आपल्याला पाहायचं आहे। बघा, परिमिती म्हणजे काय? एक आकृती काढतो तुमच्या इथं समोर मी, उदाहरणार्थ अशी आकृती काढतो, बरोबर? मग मला सांगा, ही आकृती कशीची आहे? तुम्हाला दिसते कशीची आकृती आहे ही? तुम्हाला 3 बाजू आहेत, 3 कोन आहेत आणि 3 शिरोबिंदू, म्हणजे ही आकृती कशीची आहे? आपली त्रिकोणाची आकृती आहे। या शिरोबिंदूंना नाव देऊया आपण। मग मला सांगा रे, हा त्रिकोण कोणता आहे? त्रिकोण ABC। असं किती प्रकारे नाव लिहू शकतो? मी हा प्रश्न दिला होता तुम्हाला, बरोबर आहे का? किती प्रकारे? बरोबर, किती प्रकारे लिहू शकतो? असं 6 प्रकारे आपण त्रिकोणाचं नाव लिहू शकतो या, बरोबर ना? मग मी 1 प्रकारे लिहिलं, परीक्षेमध्ये तुम्हाला एकच प्रकारे देणार, नंतर 6 प्रकारे देणार नाहीत, असं देणार। त्रिकोण ABC हा त्रिकोण आहे। मग आता याची परिमिती म्हणजे काय? ही बंद आकृती आहे का खुली आहे? हे तुम्हाला माहिती आहे, बंद आकृती आहे ना, पूर्ण बंद आहे, कुठून खुली दिसते का? नाही। मग बंद आकृतीच्या ज्या बाहेरील बाजू असतात त्यांच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती। आता काय कळलं? बंद आकृती, त्याच्या बाहेरच्या बाजू, त्याची लांबी, सोपं सांगतो मी तुम्हाला। बघा, याच्यापेक्षा सोपं सांगू म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल। बघा, आता हे मी काढतो तुमचं इथं, बघा, आता तुम्ही म्हणणार इथं पण तुम्ही आयतच काढला म्हणणार ना, इथं त्रिकोण काढला होता, इथं आयत काढला, मग सोपं काय आहे याच्यात? काय सोपं? तर सोपं आहे बघा, एकदम सोपं। परिमिती म्हणजे काय आपल्याला शिकायचं, बरोबर आहे की नाही?
मग तुमचं शेत असतं, तुम्हाला शेत आहे ना, मग तुम्हाला शेत आहे समजा, असं शेत असतं एकदम असं पण शेत नसतं बघा आपलं, असतं का असं शेत? असतं क्वचित कुठंतरी, परंतु जास्त करून आपली शेती अशी आयताकृती असते, बरोबर आहे की नाही? अशी असेल किंवा या पद्धतीने पण असू शकते अशी, बरोबर आहे की नाही? अशी पण शेती असते. समजा इथे एखादं झाड असतं तुमच्या शेतामध्ये, असतं की नाही? समजा 2 तुकडे आहेत तुमची, इथून तुमचा रस्ता आहे शेतात जाण्यासाठी, तुम्ही इथून शेतात जाता, इथं झाड आहे, हे एक तुकडा आहे तुमचं आणि हे एक तुकडा आहे. समजा बघा, आता हे तुमचं शेत, आता तर कळलं ना तुम्हाला शेत आहे ते. मग मला काय करायचंय, समजा आता कसं तुमच्या बघा इथं आपल्या इथं बिबटे जास्त येतात की नाही? किंवा बिबटेनं आणखीन काय येतं रे सांगा? काय येतं? गवा येतो, बरोबर आहे की नाही? तुम्ही भात लावता आणि भात लावल्यानंतर ते किंवा गवा काय करतो, कुठूनही येतो शेतात, बरोबर आहे की नाही? आणि त्या आपल्या जो भात लावलेला असतो त्याची नासाडी करतो, बरोबर आहे की नाही? खाण्यापेक्षा जास्त नासाडीच करतो. मग तुम्ही ठरवलं किंवा तुमच्या वडिलांनी ठरवलं की आपण काय करूया, आपल्या शेताला कुंपण घालायचं. काय करायचं? कुंपण घालायचं. मग कुंपण घालायचं म्हणजे कशाचं कुंपण घालायचं? तुम्ही काय करता बघा, इथे कधी कधी काट्याचं कुंपण घालता, पण तुम्ही ठरवलं की तुमच्या पप्पाने आपण तारेचं कुंपण घालायचं, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, तारेचं कुंपण घालताना कसं घालणार तुम्ही? पूर्ण असं मोजणार ना, हे मोजणार, परत हे मोजणार, ही लांबी मोजणार आणि ही लांबी मोजणार. मधली लांबी मोजणार का तुम्ही? इथं कुंपण घालणार का 2 तुकड्याच्या मध्ये? नाही घालणार, बरोबर आहे की नाही? इथं घालणार का कुंपण? सांगा, इथं नाही घालणार. तुम्ही शेताच्या बरोबर 4ही बाजूने कुंपण घालणार. मग मला सांगा, कुंपण घालायचं असेल तर तुम्हाला काय लागेल? अगोदर तार आणावं लागेल, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही ज्यावेळेस तार आणायला जाल दुकानामध्ये, त्यावेळेस तुम्हाला अगोदर ही लांबी माहित पाहिजे ना, कुंपण कशाला करायचं हे तर माहित पाहिजे शेताला. मग काय, तुम्हाला हे अंतर माहित पाहिजे, हे अंतर माहित पाहिजे, हे अंतर माहित पाहिजे आणि हे अंतर तुम्हाला माहित पाहिजे. मग तर तुम्ही दुकानदाराला दुकानात जाऊन सांगणार की आम्हाला एवढ्या लांबीची तार पाहिजे. समजा 1 पदरीच कुंपण आहे आपल्याला, सुरुवातीला आपण लक्षात घेऊया. मग मला सांगा, हे कशाने मोजणार तुम्ही? तुमच्या टेपनं मोजणार, मेजर टेप असतो ना त्यानं मोजणार. समजा हे माझं आहे 150 मीटर आहे. किती आहे? 150 मीटर. आता फळ्यावर आपल्याला तुम्हाला छोटं दिसणार, परंतु शेत तुमचं लांबीला 150 मीटर असू शकतं. आणि हे तुमचं आहे 70 मीटर. मग हे 150 म्हणल्यानंतर हे 150. समजा माझं शेत आयताकृती आहे, शेत एक्झॅक्ट आयताकृती नसतं, कमी जास्त असतं, परंतु आपण समजतोय. आणि हे किती असणार मग? 70 सेंटीमीटर. मग ज्यावेळेस तुम्ही तार मोजायला जाणार त्यावेळेस ही 150, बघा मी इथं लिहितो, इथं लिहू का म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, मला सांगा किती लागणार तार तुम्हाला? इथली 150, बरोबर आहे का? आणखीन ही 70, खालची 150 आणि ही परत 70. मग तुम्ही दुकानदाराकडे जाणार आणि दुकानदाराला सांगणार, याची बेरीज करायला येते ना, 300 आणि 70 आणि 70 140 किती होणार? 440 मीटर. दुकानदाराकडे जाणार आणि त्यांना काय सांगणार, आम्हाला 440 मीटर तार द्या, बरोबर आहे की नाही? मग हे तार, ही जी 440 झाली ना, कशी झाली? मी बेरीज केली, 150 150 300 आणि हे 140 440. मग ही जी 440 मीटर तार आहे म्हणजेच या आयताकृती शेताची परिमिती आहे. आता लक्षात आलं का? लक्षात आलं का? परिमिती म्हणजे काय? तर 4ही बाजूंची बेरीज. लक्षात आलं? आता परिमिती तुमच्या लक्षात येईल. परिमिती म्हणजे काय? आपण जसं शेताला कुंपण घालतो ना, शेताला कुंपण घालताना ते कुंपणासाठी लागणारी 1 पदरी तार म्हणजेच आपली परिमिती. आता काय अवघड आहे का? परिमिती म्हटलं की आपलं शेत आठवायचं आणि शेत आठवलं की आपल्याला कुंपण घालायचं हे ठरवायचं. मग कुंपण घालण्यासाठी आपण तार मोजली, ती झाली आपली परिमिती. आता लक्षात राहील? ओके. पण आता मला सांगा, आता मला शेताला कुंपण नाही करायचं. बघा, आता आमच्याकडे विहीर आहे, समजा अशी विहीर आहे. ओके.
विहीर असते ना तुमच्या पण शेतात, अशी विहीर आहे. आणि मला काय करायचं आहे, त्या विहिरीच्या बाजूला मला काय करायचं आहे, तार लावायचे. का? कुंपण करायचं आहे, त्याच्यामध्ये काय पडू नये. बरोबर आहे की नाही? किंवा लहान मुलं खेळत असताना त्याच्यामध्ये वाकून बघितलं तर खाली धोका होऊ शकतो, म्हणून मला या विहिरीला पण कुंपण करायचं. मग आता याला कसं कुंपण करणार, हे कसं मोजणार तुम्ही? हे मोजलं तुम्ही, मेजर टेप टाकला इथून इथपर्यंत, इकडं तुम्ही पकडला, इकडं तुमच्या पप्पांनी पकडला, मोजलं तुम्ही अंतर. बरोबर? मग हे कसं मोजणार सांगा ना. आता तुम्हाला जायचंय कुठं, तार आणायला तुम्ही चाललाय. मग तार आणायला चालल्यानंतर कसं दुकानदाराला काय सांगणार, आमच्या विहिरीला, आमच्या शेतात एक विहीर आहे आणि त्या विहिरीला मला ताराचं कुंपण करायचं आहे. मग त्या दुकानदाराला सांगावं लागेल ना तार किती लागेल. त्या दुकानदाराने तुमची विहीर बघितली का? नाही. शेताला कुंपण करताना तुम्ही मोजून गेला ना मेजर टेपनं. मग हे कसं मोजणार? विहीर काय अशी चौकोनी असते का विहीर? चौरसाकृती असते का अशी विहीर? असू पण शकते, परंतु जास्त करून विहिरी कशा असतात, या पद्धतीने असतात. बरोबर आहे की नाही? मग मला याला कुंपण करायचं आहे, तर मी कसं मोजणार? मी तुम्हाला गेल्या तासिकेमध्ये आठवत असेल तर सांगितलंय बघा. कसं सांगितलंय बघा मी. समजा हे आपलं काय बांगडी म्हणजेच काय वर्तुळ आहे, पण मी तुम्हाला दाखवलं होतं याची लांबी आपल्याला पट्टीने मोजता येईल का? समजा हे आपण मेजर टेपनं मोजू शकतो. बरोबर आहे की नाही? हे छोटा मेजर टेप आहे, समजा मोठा मेजर टेप असतो, परंतु हे मोजता येईल का रे? कसं मोजणार? कसं ठेवणार तुम्ही मोजायला? ठेवताच येत नाही ना. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही काय करू शकता, एक असा दोरा पकडू शकता. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला गेले तासिकेला पण सांगितलं होतं. हा असा दोरा पकडायचा आणि याच्या बाजूनी जर तुम्ही असा लावला पूर्ण, आणि हे जर अंतर तुम्ही मोजलं तर बरोबर काय भरणार आहे, त्या बांगडीचा परीघ, म्हणजे बांगडीची जी लांबी आहे ना, गोल ही जी लांबी आहे ना, ही बरोबर. मग ही आपण काय करू शकतो, पट्टीवर ठेवू शकतो किंवा मेजर टेपवर ठेवू शकतो आणि आपण मोजू शकतो. आणि मग आपण दुकानदाराला सांगू शकतो की मला काय लागेल, एवढ्या मीटरची तार लागेल. मग मला सांगा, हे जर तुम्ही या ठिकाणी असा दोरा ठेवला आणि हा पूर्ण तुम्ही मोजला, समजा एवढा दोरा भरला, तर तुम्ही सांगू शकता ना, मेजर टेपनं मोजू शकता, हे अंतर मोजू शकता ना. मग मला सांगा, ही झाली या वर्तुळाची परिमिती. मला सांगायचं एवढंच होतं की आपण हा दोरा ठेवून जर मोजलं तर ही काय झाली, या वर्तुळाची परिमिती. समजा माझ्या विहिरीची परिमिती काय झाली, ही या वर्तुळाची किंवा या विहिरीची परिमिती झाली. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, समजा ती असू शकते 20 मीटर. बरोबर आहे की नाही? मग आपण दुकानदाराला जाऊ शकतो, एक पदरी करायची असेल तर 20 मीटर, मग 2 पदरी कुंपण करायचं असेल तर 40 मीटर आपण मागू शकतो. समजा मला 5 पदरी कुंपण करायचं तर मी 100 मीटर तार मागू शकतो. बरोबर आहे की नाही? परंतु अगोदर एक पदर मोजून आपल्याला जावं लागेल. बरोबर आहे? मग त्याच्यानंतर तसं शेताला पण जर तुम्हाला कुंपण करायचं असेल तर अगोदर एक पदर मोजून जावं लागेल. बरोबर आहे की नाही? मग एक पदर आपला किती झालता, 440चा. मग तुम्हाला जर 5 पदरी कुंपण करायचं असेल तर तुम्ही 440 गुणिले 5 असं पण करू शकता. परंतु अगोदर आपल्याला इथं एक पदर मोजला म्हणजे परिमिती. आपल्याला काय शिकायचं आहे, परिमिती. आलो का आपण परिमितीवर? आता सोपं लक्षात आलं. आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. पुसूया. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे काय, तर सुरुवातीला काय आठवायचं तुम्ही, तर कुंपण आठवायचं. म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येऊन जातं, परिमिती म्हणजे बंद आकृतीच्या बाहेरील बाजूंच्या लांबींची बेरीज. उदाहरणार्थ आता त्रिकोणच काढू आपण. त्रिकोणाची परिमिती पाठीमागचाच काढूया आपण. त्रिकोण ABC उदाहरण दिलेलं असतं तुम्हाला. हे 7 सेंटीमीटर आहे, हे 3 सेंटीमीटर आहे आणि हे 4 सेंटीमीटर आहे. आणि विचारलेलं असतं शेजारील त्रिकोण ABC ची परिमिती किती. बरोबर आहे का? काय विचारलेलं असतं, या त्रिकोणाची परिमिती. मग सोपं आहे. परिमिती म्हणजेच काय, सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. 7 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर बरोबर किती झाली, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14. बरोबर आहे का? 14 सेंटीमीटर. मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे,
या त्रिकोणाची परिमिती 14 सेंटीमीटर आहे. हे आपलं उत्तर एकदम सोपं उदाहरण होतं. हे लिहून घेऊ शकता. व्हिडिओ थांबवून आपण हे उदाहरण पण आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तसंच बघा, आता समजा असं दिलं तुम्हाला, कसं दिलं, कोणत्या पद्धतीने दिलं, आकृतीच काढली नाही. बघा, आता आकृती काढलेली नाही. परीक्षेच्या दृष्टीने आपण आता उदाहरण पाहतोय. आकृतीच काढली नाही, दिलं एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. बघा, तर त्या चौरसाची परिमिती किती, असं जर तुम्हाला उदाहरण दिलं तर ते उदाहरण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. भूमितीत काय करायचं, कच्ची आकृती, याला खूप महत्व आहे. असं जर उदाहरण वाचलं तुम्ही, एका चौरसाची परिमिती 12 सेंटीमीटर आहे, परिमिती नाही सॉरी, एका चौरसाची बाजू, तर बाजू राहिलं, एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती. ज्यावेळेस असं उदाहरण येतं भूमितीमध्ये किंवा गणितामध्ये, त्यावेळेस तुम्ही सर्वात पहिला आकृती काढून घ्यायची. म्हणजे असं डायरेक्ट न सोडवता, हे कधी येतं तुम्हाला सरावाने येऊ शकतं, बरोबर आहे की नाही. परंतु त्याच्या अगोदर आपण काय करायचं, आकृती काढून घ्यायची सुरुवातीला सरावासाठी. चौरस माहित आहे तुम्हाला, चौरस आहे का आयत आहे, काय आहे चौरस. मग तुम्हाला मी शिकवलंय, चौरसाच्या चारही बाजू समान असतात, शिकवलंय का नाही. हा, मग चौरसाच्या चारही बाजू समान असतात. चौरस काढला, काय म्हणलंय, एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर. मग मला सांगा, आता आपल्याला याची परिमिती काढायची आहे. मग परिमिती म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं, कुंपण करायचं. मग चारही बाजूंची लांबी माहित पाहिजे ना. त्यांनी तर एवढेच दिले, एकाच बाजूची लांबी दिली, पण एकाच बाजूची दिले ना. मग कशी करणार परिमिती, आणि परिमिती तर काढायचं तर चारही बाजूंच्या लांबीची बेरीज करायची. मग कसं काढणार, आपल्याला माहित आहे काय, हा चौरस आहे, चौकोन आहे का, चौकोन आहे, पण चौकोनातला काय आहे, चौरस आहे. फक्त जर चौकोन दिला असता तर आपल्याला चारही बाजू माहिती दिली असती त्यांनी उदाहरणामध्ये, पण त्यांनी उदाहरणातच दिलाय चौरस. चौरस म्हणजे पटकन लक्षात आणायचं की हा काय आहे, चारही बाजू समान आहेत. मग ही 12 म्हणजे ही किती असणार, 12, ही पण 12 का, कारण हा चौरस आहे आणि चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. मग आता परिमिती अवघड आहे का रे. 12 आणि 12 24, 24 आणि 12 सांगा, 24 आणि 12 30 नाही, 24 आणि 12 सांगा 36, 36 आणि 12 48. मग काय 48 काय लाडू, 48 काय सांगा पटकन, 48 काय पेन वही, 48 काय सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर ही काय झाली, या चौरसाची परिमिती झाली. हे पक्क लक्षात ठेवायचं. पुढं जे एकक तुम्हाला इथं दिलं तेच एकक घ्यावं लागेल. जर समजा पहिला पर्याय दिला तुम्हाला, उत्तर आले तुमचं 48 आणि 48 मीटर पर्याय दिला, मग तुमचा हा पहिला पर्याय येईल का रे, येईल का, नाही येणार. आणि ते बरोबर पहिला पर्याय 48 मीटर देतात, कारण बाजू तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिली आहे. मग तुमचं उत्तर कशात आलंय, सेंटीमीटर मध्येच यायला पाहिजे, बरोबर लक्षात येतं ना तुमच्या. मग हे 48 मीटर होईल का, नाही तर 48 सेंटीमीटर. मग दुसरा पर्याय असू शकतो, तिसरा असू शकतो 48 मीटर. बरोबर आहे का, सोपं आहे का अवघड आहे सांगा, लक्षात येतं ना, येते. बर, मग आता मला एक सांगा, ज्यावेळेस मी बरेच घटक आतापर्यंत घेतले, त्यातले बरेच घटक तुम्हाला समजले असतील, काही घटक समजण्यामध्ये अडचण आली असेल. मग असा एखादा घटक तुम्ही मला सांगायचा आता म्हणजे तुमच्या सरांना सांगायचा की सर आम्हाला हा घटक समजण्यामध्ये थोडी अडचण आली, किंवा सरांनी सांगितलेलं आम्हाला जास्त समजलं नाही, असं तुम्ही तुमच्या सरांना सांगायचं. मग सर मला सांगतील त्यावेळेस मी नक्की प्रयत्न करेन की तो घटक, समजा एखादा घटक आपण शेकडेवारी हा घटक घेऊ, सरांना जर तुम्ही सांगितलं की सर हा घटक जरा मला समजला नाही, तर मी नक्की प्रयत्न करेन की पहिल्यापेक्षा सोप्या पद्धतीनं तो घटक पुन्हा वेळ मिळाला तर नक्की समजून सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. परंतु तुम्ही तुमच्या सरांना सांगा त्या पद्धतीनं, ओके.
मग आता आज चालू आहे परिमिती. आता दुसरं उदाहरण पाहूया. तुम्हाला एक उदाहरण देऊ सोडून दाखवणार तुम्ही तुमच्या सरांना दाखवणार का? हा, मग आता उदाहरण देतो, लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मी पुढचं उदाहरण घेतो. बघा, एका आयताची, सोपं आहे बघा, एका आयताची लांबी 28 सेंटीमीटर, मराठीत लिहितो मी, इतकी वेळ इंग्रजीत लिहितो तो. एका आयताची लांबी 28 सेंटीमीटर व रुंदी 19 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताची परिमिती किती? त्या आयताची परिमिती किती? हे उदाहरण तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना दाखवू शकता. आता मी बघा अक्षरे शब्द लिहिले त्याच्या डोक्यावर रेषा ओढल्या नाहीत. मला थोडे अर्ध्या तासामध्ये हा घटक संपवायचा असल्यामुळे मी वेगात लिहितोय, पण तुम्ही असं करायचं नाही. तुम्ही व्यवस्थित उदाहरण लिहून घ्यायचं. आता बघा, हे उदाहरण घेतलं लिहून, ओके. आता हे उदाहरण तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना दाखवा. आता बघा, याच्यानंतरचं उदाहरण सांगू, वर्तुळावर घेऊया. ओके, मग आता मला सांगा, वर्तुळाचा आपण घटक शिकलो. वर्तुळाची त्रिज्या, व्यास, जीवा शिकला ना, समजलं ना मी ते शिकवलेलं. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, बरोबर की नाही? सर्वात मोठी जीवा व्यास असतो, हे लक्षात येतं ना, सांगितलं होतं मी. मग असं उदाहरण असलं बघा, एका वर्तुळा, दिसतंय ना तुम्हाला, वर्तुळाची, मी लिहिलेलं वाचायला येते ना, अक्षर समजतंय ना, ओके. एका वर्तुळाची त्रिज्या, बघा मी काय करतोय लक्षात घ्या, एका वर्तुळाची त्रिज्या देतोय तुम्हाला, लक्षात येतं तुमच्या. मग त्रिज्या समजा 7 सेंटीमीटर आहे. किती आहे वर्तुळाची त्रिज्या? 7 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचा परिघालाच काय म्हणतो? परिमिती, बरोबर आहे का? परिमिती किती? बरोबर, मी दोन्ही शब्द लिहिलेत. मग मला सांगा आता वर्तुळ काढू. हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू. आकृती समोर काढायची. जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीत किंवा त्याचा सराव होत नाही तोपर्यंत आकृती समोर काढायची, सोपं जरी असलं तर. ओके, मग हा बघा, हा वर्तुळ, परिमिती म्हणजे काय? मी पाठीमागं सांगितलं, हा परिघ म्हणजेच परिमिती. परिघ म्हणजेच परिमिती. मग मला सांगा, तुम्हाला हे काय आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू. काय दिले? त्रिज्या कशी कोणती असते? हे असते, बरोबर आहे की नाही? 7 लिहितो, ही त्रिज्या झाली. मग याच्यावरून आपल्याला हे काढायचं सूत्र माहिती आहे ना, तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल. वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र काय आहे माहिती आहे का? माहिती आहे? कुणाला माहिती आहे सांग बरं. हा, बरोबर. काय आहे सूत्र? वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र आहे 2πr. हे पाय म्हणजे माहिती आहे ना, तुम्हाला माहित असेल, बरोबर. पायची किंमत पण माहित असेल, बरोबर आहे की नाही? पायची किंमत किती असते मग सांगा बरं, कोण सांगतंय? बरोबर, 22/7. या पायची किंमत किती असते? 22/7 असते. मग आता आपल्याला हा काय करायचं आहे? परिघ म्हणजेच परिमिती, लक्षात ठेवायचं. परिघ म्हणजेच वर्तुळाची परिमिती. मग मला सांगा आता 2, इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय असतं? गुणाकार. पायची किंमत हे लक्षातच ठेवायचं. पायची किंमत कोणत्याही इयत्तेत गेला तुम्ही, 7वी, 8वी, 9वी, 10वी, त्याच्या पुढे जरी शिकला तर पायची किंमत तुम्ही लक्षात ठेवायची.
22/7 ही पायची किंमत तुमची असते. हे पाठच करून ठेवायचं आजच्यापासून. असा पाय आला की पायची किंमत 22/7. आता आर किती? आर म्हणजे काय? त्रिज्या. आर म्हणजे काय इंग्रजीत सांगितलं इथं? त्रिज्या. त्रिज्या किती आहे? 7. मग मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्हाला आडवा भागाकार आला पाहिजे. मग केलं का? कुणी केला? बोला, कुणी केलं? झालं का उदाहरण हे? बरोबर. बघा, झालं त्या एका मुलाचं. छान. बघा, दुसऱ्या पण एका मुलीचं झालं. छान. मग मी आता करून दाखवू. 7 × 1 = 7. बरोबर. भाग केला. आता काय येणार? 22 × 2च राहिलं फक्त. मग किती आलं? 44. काय 44? काय बोर? 44 काय? 44 सेंटीमीटर. 44 सेंटीमीटर. काय 44 सेंटीमीटर? परिमिती. त्या वर्तुळाचा परी किती आला मग? 44 सेंटीमीटर. आता लक्षात येईल. फक्त हे आपल्याला वर्तुळालाच हे पाठ करावं लागणार 2 पायात. बाकीच्या आकृती, आयताकृती असेल, चौरस आकृती असेल, त्रिकोण असेल, बहुभुज आकृती असेल, तर हे सूत्र पाठ करायची गरज नाही. त्याला काय करायचं? बाजूंच्या लांबीची फक्त आपल्याला बेरीज करायची. ओके. मग आता मला सांगा, हे पुसू? छान. लिहून घेतलं ना? ओके. आता हे मी पुसतो आणि एक उदाहरण घेतो. आपल्याकडं शेवटची 5 मिनिटं राहिली. बरोबर आहे का? मग आता आपण एक उदाहरण घेऊया. मग मला सांगा, आता आपण कुंपणाचंच घ्यायचं. समजा, सांगू? इथं गणित लिहितो. हे गणित शेवटचं सोडून देतो, म्हणजे तुम्हाला परिमिती हा घटक कधीही विसरणार नाही. मग मला सांगा, रामरावांनी आयताकृती रामरावांनी लांबी 70 मीटर व रुंदी 40 मीटर असलेल्या आयताकृती, दिसतंय ना फळ्यावरचं? लांबी किती आहे? 70 मीटर. रुंदी किती आहे? 40 मीटर असलेल्या आयत आला का? आयत आला की आपल्याला डोक्यात क्लिक झालं पाहिजे. आयताला 4 बाजू असतात. इथं तर दिल्या 2च बाजू. मग आपल्याला राहिले 2 बाजू काढता येतील का? बघूया आपण. रामरावांनी लांबी 70 मीटर व रुंदी 40 मीटर असलेल्या आयताकृती शेतास 4 पदरी, बघा आता 4 पदरी कुंपण करावयाचे ठरवले, तर रामरावांना, वाचता येते ना? किती मीटर तार लागेल? सोपं उदाहरण घेतलंय मी, जास्त अवघड घेतलेलं नाही. रामरावांनी लांबी 70 मीटर व रुंदी 40 मीटर असलेल्या आयताकृती शेतात 4 पदरी कुंपण करावयाचे ठरवले, तर रामरावांना किती मीटर तार लागेल? बरोबर आहे का? त्यांचं शेत कसं आहे? आयताकृती. आयत काढून घेऊ. काढला आयत? गुड. असं शेत आहे त्यांचं. लांबी किती आहे त्यांच्या शेताची? 70 मीटर. रुंदी किती आहे? इथं लिहितो 70 मीटर. रुंदी किती आहे? 40 मीटर. बरोबर आहे का? लांबी 70 मीटर, रुंदी 40 मीटर. मग मला सांगा, ही बाजू किती असेल? सांगा बरं, कोण सांगतंय? 70. का 70 असेल? पण का 70 असेल ही बाजू? का असेल सांगा? कारण हा आयत आहे, त्यांची शेती आयताकृती आहे. मग आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. बरोबर की नाही? मग ही 70 आणि ही 40, तर हे पण किती? 40. मला सांगा, मी जर कुंपण करायला गेलो
एक पदरी कुंपण सुरुवातीला करावं लागेल, बरोबर आहे की नाही? मग एक पदरी कुंपण म्हणजेच काय? परिमिती काढावी लागेल अगोदर आयताची. काढू का आयताची परिमिती? समजा सांगा आयताची परिमिती कुणी काढली आहे का? इथं काढतो. 70 बेरीज 40 बेरीज 40 बेरीज 70. हा लक्षात येतं? सांगा मग 70 आणि 40 110 110 40 150 150 आणि 40 220 मीटर. म्हणजे त्या आयताची परिमिती किती आली? 220 मीटर. म्हणजे माझं उत्तर आलं 220 मीटर तार लागेल, बरोबर की नाही? नाही मग किती लागेल? 220 मीटरच ना, परिमिती काढली की आपण, आणि पहिला पर्याय पण आहे 220. झालं, बरोबर आहे? काय चुकली का बेरीज? 70 आणि 40 110 110 आणि 40 सांगा 150 220. मग कुठं चुकलं सांगा? चुकलं कुठं? आपल्याला काय परिमिती विचारली का? परिमिती विचारली का? त्या शेताला किती पदरी कुंपण करायचं आहे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला जर म्हटलं असतं त्या आयताची परिमिती किती किंवा त्या आयताकृती शेताला एक पदरी कुंपण करायचं असतं तर हे तुमचं उत्तर आलं असतं. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला हे सांगितलं की 220 मीटर उत्तर आलं, पण हे उत्तर येत नाही. हे काय आलं? या आयताची परिमिती आली, बरोबर आहे की नाही? या आयताची परिमिती, पण आपल्याला परिमिती विचारले का? त्याला 4 पदरी कुंपण, हे एकच पदरी झालं ना. बघा मी तर 70 40 70 40 एकच पदरी झालं. आपल्याला 4 पदरी कुंपण करायचं आहे. किती पदरी? 4 पदरी. मग सांगा हे एक पदर झालं, परत आणखीन दुसरा पदर लागणार, याच्यावरूनच लागणार. असं पुढे जात नाही कारण लांबी वाढत नाही. आपण असं खांब लावतो ना समोर असं, बरोबर आहे की नाही? शेताला असं, आणि याच्याकडे म्हणजे जर मी इथं आकृती काढली तर ते तुम्हाला लांब दिसेल, परंतु इथं समजा आपण खांब लावतो, इथं खालच्या बाजूला पहिला पदर, त्याच्यावर दुसरा पदर, म्हणजे लांबी पहिल्या पदराला जेवढी लागेल तेवढीच दुसऱ्या पदराला लागणार आहे, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा 4 पदरी कुंपण करायचं. एका पदरीला किती लागली? 220. दुसऱ्या पदराला 220. तिसऱ्या पदराला 220 आणि चौथ्या पदराला किती लागणार? 220. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग यांची बेरीज करायची. 0 8 8 400 880 मीटर तार लागेल, बरोबर आहे की नाही? 880 मीटर त्यांना काय लागेल? तार लागेल. कशासाठी? त्यांच्या शेताला 4 पदरी कुंपण करण्यासाठी. हे गुणाकार पण करू शकतो ना, 220 गुणिले 4 पण करू शकता. मी शिकवलंय तुम्हाला. बेरीज म्हणजेच गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. 0 4 2 8 अलग 8 880 उत्तर. हे आपलं उत्तर असेल 480 मीटर. मग मला सांगा 4 पदरी कुंपण करण्यासाठी किती मीटर तार लागेल? 880 मीटर तार लागेल, बरोबर आहे की नाही? किती मीटर? 880. आणखीन आता शेवटचं सांगतो. किती वेळ राहिलाय? गुड. आता बघा शेवटचं सांगतो, याच्यामध्ये सांगतो. आता काय जास्त हे करत नाही. याच्यामध्ये आणखीन काय असतं बघा. शेतात 4 पदरी कुंपण करावायचे ठरवले तर बघा काय असतं. परत काय करतात ते? त्या 1 मीटरच्या तारेचा दर देतात. समजा 1 मीटर तार 20 रुपयाला आहे. बघा 1 मीटर तार 20 रुपयाला आहे. म्हणजे 1 मीटर तारेचं पैसे किती जातात? 20 रुपये. तर किती खर्च येईल म्हणतात. मग याला आपल्याला 20 न गुणावं लागेल, बरोबर आहे की नाही? आता ते पण उदाहरण तुम्हाला घेतलं असतं, परंतु वेळोवेळी आपल्याला ते घेता येत नाही. तुम्ही काय करा, तुमच्या जर पुस्तकामध्ये शोधलं शिष्यवृत्तीच्या तर त्या पद्धतीचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळू शकतं. मग मी परत एकदा सांगतो की ते कोणत्या पद्धतीचं उदाहरण असू शकतं. रामरावांनी लांबी 70 मीटर व रुंदी 40 मीटर असलेल्या आयताकृती शेतात 4 पदरी कुंपण करावायचे ठरवले तर बघा कसं असतं. 20 रुपये, इथं 20 रुपये ना, 20 रुपये प्रति मीटर दराने त्यांना किती खर्च येईल? मग तिथं आपला 880 उत्तर येईल का? इथं जर त्यांनी सांगितलं तर
₹20 प्रति मीटर दराने त्यांना किती खर्च येईल. तर अशा उदाहरणात काय करायचं, अगोदर परिमिती काढायची. परिमिती काढला म्हणजे एक पदर आला. हे उत्तर आहे का आपलं फायनल? नाही. त्याच्यावरून किती पदर काढायचं, 4 पदराची तार काढायची. 4 पदराची तार काढली. हे फायनल उत्तर आहे का आपलं? नाही. त्याच्या का फायनल उत्तर नाही, ही तार आली ना 880. 4 पदरी कुंपण केलं म्हणजे काय केलं आपण, तार आली ना. आपल्याला तार विचारले का, आता आपल्याला किती खर्च येईल विचारले. मग तारेवरून आपल्याला कुठं जायचं, खर्चावर जायचं. कसं जायचं खर्चावर, तर आपल्याला माहित आहे घरच्याकडून पैसे न्यायचं, दुकानात जायचं. तसं मग आपल्याला या ताऱ्याचे पैसे द्यावे लागतील ना. मग किती द्यायचं ताऱ्याचे पैसे, एका मीटरला ₹20. तिथं उदाहरणात दिलं ना तुम्हाला, प्रति 20 मीटर रुपये दराने, म्हणजे एका मीटरला ₹20. तर 880 मीटर तार लागणार आहे. मग 880 गुणिले 20, हे तुमचं किती येणार बघा, हे 2 शून्य. बरोबर, तुम्हाला कोणाकडे शिकवलंय, जे बाजूला शून्य असतात ते देऊन घ्यायचे. 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16 ने 17. हे काय मीटर आलं का, किती आलं उत्तर, कोण सांगेल, सांगा. ₹17,600 त्यांना खर्च येईल. कशासाठी, 4 पदरी कुंपण करण्यासाठी. लक्षात येतं. या पद्धतीनं आज आपण परिमिती हा घटक पाहिलेला आहे. जर तुम्हाला या विषयीची अधिक उदाहरणं सोडवायची असतील तर आपल्या 5वीच्या आणि आपल्या जे शिष्यवृत्तीचं मार्गदर्शक असतं नवनीत, त्याच्यामध्ये आपण अधिकची उदाहरणे या ठिकाणी पाहू शकता. गेले अर्धा तास तुम्ही या घटकासाठी वेळ दिला आणि माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आमच्या शिष्यवृत्तीच्या टीमच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सांकेतिक भाषा या मानसिक क्षमता चाचणी मधील पुढील उपघटक, ज्यामध्ये आहे आपल्याला अक्षरांसाठी चिन्हांचा वापर. बघा, हा घटक अभ्यासताना आपल्याला काही अक्षरे दिलेले असू शकतात, A, B, C किंवा अ, ब, क, आणि या अक्षरांना काय दिलं असतो, एक सांकेतिक भाषा चिन्हांनी दर्शवलेली असू शकते, ज्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. आपण प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न आहे आपल्याला, एका सांकेतिक भाषेत आवाज हा शब्द प्लस वजा गुणाकार या चिन्हांनी दर्शवतात, दार हा शब्द या चिन्हांनी दर्शवतात, बळ हा शब्द या चिन्हांनी लिहितात. तर या भाषेत जरब हा शब्द कोणता म्हणजे कसा असेल इथे विचारलेला आहे. बघा, मग आपण सुरुवातीला आवाज हा शब्द घेऊया, आवाज. ठीक आहे. मग यासाठी संकेतांक काय दिलाय बघा आपल्याला, प्लस, त्याच्यानंतर वासाठी वजा आणि ज साठी गुणेला चिन्ह दिलाय. मग दार या शब्दासाठी, पुढील शब्दासाठी आपल्याला काय संकेतांक दिलाय बघा, एक वर्तुळ दिलंय, त्याच्यानंतर एक चौकोन दिला आहे. त्याच्यानंतर पुढील शब्दासाठी बळ या शब्दासाठी आपल्याला काय दिलंय बघा, त्रिकोण आणि भागाकाराचं चिन्ह. मग यांचा वापर करून आपल्याला जरब या शब्दासाठी कोणतं अक्षर येईल किंवा कोणता सांकेतिक चिन्ह येईल ते आपल्याला इथे दाखवायचं आहे. जरब हा शब्द आहे बघा आपल्याकडे. मग ज साठी आपल्याला कोणता संकेतांक दिलाय बघा, इथे गुणाकाराचं चिन्ह. र साठी आपल्याला काय दिसून येते बघा, इथे एक चौकोन दिसून येतो. त्याच्यानंतर ब साठी आपल्याला इकडे पाहायला भेटतो एक त्रिकोण, म्हणजे आपल्याला जरब या शब्दासाठी संकेतांक पाहायला भेटतो गुणाकार, चौकोन आणि एक त्रिकोण, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. बघा, हे आहे आपलं योग्य उत्तर. आता पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढील तक्त्यात दिलेल्या अक्षरांचे व त्यांच्यासाठी दर्शवलेल्या चिन्हांचं निरीक्षण करा. बघा, आपल्याला एक तक्ता दिलाय ज्यामध्ये अक्षरे आणि चिन्हे दिसून येतात. म्हणजे इथे वरती आपल्याला अक्षरे दिली आहेत, इंग्रजी अक्षर, आणि त्याच इंग्रजी अक्षरांसाठी कोणते चिन्ह वापरायचे आहेत आपल्याला ते इथे दर्शवलेली आहेत.
मग प्रश्न काय विचारला यावर आधारित आपल्याला, लाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा असेल? मग लाईट LIGHT, लाईटचा विरुद्धार्थी शब्द काय होतो बघा, डार्क DARK, म्हणजे लाईट प्रकाशचा विरुद्धार्थी शब्द अंधार. मग या शब्दासाठी या संकेतांकामध्ये कोणतं संकेत आपल्याला इथे दिसून येणार आहे? बघा डी साठी आपल्याला काय संकेतांक दिलाय बघा, इथे वजा चिन्ह दिलाय बघा. ए साठी काय दिसून येते आपल्याला, प्रश्नचिन्ह. ए साठी काय दिसून येते आपल्याला इथे, प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर आर साठी कुठला संकेतांक आहे आपल्याकडे बघा, ग्रेटर दॅन. गणितामधले सगळे चिन्हांचा इथे वापर केलेला आहे. के साठी काय दिसून येतो इथे बघा, अधिक. मग डार्क या शब्दासाठी आपल्याला हा संकेतांक दिसून येतो, ज्यामध्ये वजा, प्रश्नचिन्ह, ग्रेटर दॅन आणि अधिक. कोणत्या पर्यायामध्ये दिसून येते बघा आपल्याला, पर्याय क्रमांक 4 मध्ये हे दिसून येते, वजा, प्रश्नचिन्ह, ग्रेटर दॅन आणि अधिक. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा पुढे अक्षरांसाठी दिलेल्या सांकेतिक भाषेचा उपयोग करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. इथे आपल्याला तक्ता दिलाय, ज्यामध्ये अक्षरे आणि चिन्ह दिसून येतात आणि त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न बघूया आपण, सांकेतिक भाषेतील चिन्हे वापरून रणकंदन हा शब्द कसा लिहाल? आपण सुरुवातीला शब्द लिहून घेऊया, रणकंदन. ठीक आहे. मग या शब्दासाठी कोणता संकेतांक आपल्याला इथे दिसणार आहे ते आपण शोधूया. बघा र साठी आपल्याला काय दिसून येतोय, र चा संकेतांक इथे एक त्रिकोण दिसून येतोय. त्याच्यानंतर पुढे बघा कुठलं अक्षर आहे आपल्याकडे, न. न साठी आपल्याला इथे स्टार पाहायला भेटतो. त्याच्यानंतर क साठी कुठलं अक्षर आहे आपल्याकडे, एक चौकोन. बघा क वरती आहे अनुस्वार, या अनुस्वारासाठी पण आपल्याला एक संकेतांक दिलाय वेगळा. बघा चंद्राची कोर आपल्याला इथे पाहायला भेटते, कशासाठी, अनुस्वार या साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर द बघा, द साठी आपल्याला काय दिसून येतो, एक अर्धवर्तुळ दिसून येतो. त्याच्यानंतर पुढे काय आहे आपला, न. न साठी आपल्याला एक चौकोन आणि त्यामध्ये कर्ण दोन दिसून येतात. मग हा संकेतांक आपल्याला पर्यायामध्ये कुठे पाहायला भेटतो बघा, दोन पर्याय आपला गेला, कारण शेवटी आपला एक चौकोन आहे, म्हणजे हा या दोन मध्येच आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 नसेल, त्याच्यानंतर काय असेल, 1 असेल किंवा 3 असेल. 4 पण आपला निघून गेला. त्याच्यानंतर काय आहे आपलं अर्धवर्तुळ, इथे पण आहे इथे पण आहे. त्याच्यानंतर आपलं चंद्राची कोर इथे आहे इथे पण आहे. त्याच्या आधी बघा चंद्राच्या कोरच्या आधी आपल्याला एक चौकोन आहे, इथे पण आहे इथे पण आहे. त्याच्यानंतर इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये बसरा दुसऱ्या स्थानी आपल्याला इथे स्टार पाहायला भेटतो आपल्या उत्तरामध्ये, इथे नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेला. योग्य पर्याय आहे आपला 3. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा आपल्याला यामध्ये, ठीक आहे. बघा आता आपल्याला एक संकेतांक दिलाय बघा त्यांनी, स्टार, रेषांचा स्टार दिलाय. त्याच्यानंतर काळा वर्तुळ दिलाय, एक वर्तुळ दिला आहे पांढऱ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा त्रिकोण आणि काळ्या रंगाचा त्रिकोण, परत रेषांचा स्टार आणि इथे दिलाय बघा आपल्याला एक चंद्राची कोर. मग या चिन्हांपासून आपला कोणता शब्द तयार होते ते आपल्याला इथे तयार करायचा आहे. मग बघा स्टार, रेषांचा स्टार म्हणजे काय, कुठलं चिन्ह आहे बघा आपलं, कुठलं अक्षर आहे, ड. त्याच्यानंतर काळ्या रंगाचं वर्तुळ म्हणजे काय आहे आपला, मात्रा, म्हणजे काय असेल इथं, डे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असेल पुढील बघा आपल्याकडे काय आहे, एक पांढरा वर्तुळ आणि पांढऱ्या वर्तुळासाठी आपल्याला कुठलं अक्षर घ्यायचं आहे, ह. त्याच्यानंतर बघा पुढील संकेतांक काय आहे आपल्याकडे, त्रिकोण, त्रिकोणसाठी काय येणार आपला, र. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे आपल्याला काना, कानासाठी एक काळ्या रंगाचा वर्तुळ आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, काना. मग काना कोणत्या अक्षराला येणार, त्याच्या आधीच्या अक्षराला, म्हणजे र या अक्षराला. पुढे बघा परत आपल्याला काय पाहायला भेटतो, स्टार, रेषांचा स्टार, म्हणजे परत इथं येणार ड. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायला भेटतो बघा, इथे एक
चंद्राची कोर म्हणजे काय असेल? उकार. इथे काय आहे आपला? उकार. त्याच्यानंतर पुढील बघा आपल्याला एक चिन्ह आहे आणखीन परत. इथे काय आहे? एक चौकोन आहे आणि त्यामध्ये काय आहेत? कर्णरेषा 2. मग यासाठी आपल्याला काय वापरता येईल? न. काय? न, नळाचा. मग हे जर शब्द आपण सर्व जोडले तर आपल्याला काय पाहायला भेटते बघा? डेहराडून. डेहराडून म्हणजे डेहराडून आपल्याला पर्याय मध्ये कुठे दिसून येते बघा? डेहरा. इथं दून आहे, आपल्याला डून हवाय म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं अचूक उत्तर. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा आता इथं आपल्याला एक सारणी दिली आहे आणि या सारणीतील अक्षरे आणि चिन्हे यांचा क्रम सारखाच असेल असे नाही. हे लक्षात घेऊन पुढील प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. बघा या प्रश्नाचं म्हणणं काय आहे की बी साठी त्रिकोण आणि यू साठी काळ्या रंगाचा वर्तुळ आणि टी साठी चौकोनच असेल म्हणजे या क्रमानुसारच असेल असं नाही. मग काय आहे ते आपण इथे शोधूया विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याला बट या शब्दासाठी आपल्याला काही सांकेतांकिक रूप दिलेलं आहे. मग सांकेतांकिक चिन्ह दिलेले आहेत. टॅप या शब्दासाठी आपल्याला इथे काही दिले आहे चिन्ह आणि बॅट या शब्दासाठी आपल्याला काही सांकेतांक दिलेले आहेत. ठीक आहे. आता यांचा वापर करून आपण एकेकाचा सांकेतांक सोडूया, बघूया. आता बघा इथे टी पाहायला भेटतो, इथे पण टी पाहायला भेटतो. मग यामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला टी पाहायला भेटतो. मग या दोन्ही ठिकाणी आपल्याला याचा जो सांकेतांक आहे हा आणि हा पहिला आणि दुसरा, मग यामध्ये आपल्याला समान अक्षर किंवा समान चिन्ह कोणतं पाहायला भेटते बघा? इथे काळ्या रंगाचा वर्तुळ आहे पण इथे नाही आहे. पण इथे एक त्रिकोण आहे, इथे पण आपल्याला त्रिकोण पाहायला भेटतो. म्हणजे इथे टीला आपण काय दर्शवू शकतो? पांढऱ्या रंगाचा त्रिकोण. आता पुढे बघा, पुढे इथे आणि इथे आपल्याला समान काय दिसून येते? आता ए आहे बघा, मध्यस्थानी असलेलं अक्षर ए. इथे पण ए आहे आणि इथे पण आपल्याला ए दिसून येते. मग याचा सांकेतांक, या शब्दाचा सांकेतांक आपल्याला इथे या दोघांमध्ये काय बरं साम्य दिसून येते? ठीक आहे. आता इथे त्रिकोण आहे, इथे पण त्रिकोण आहे. त्रिकोणाचा सांकेतांक टी आहे, आपल्याला हे मिळालेलं आहे. आता पुढील अक्षर बघा, इथे ए आहे. मग ए साठी आपल्याला समान दोघांमध्ये काय दिसून येते बघा? हा स्टार दिसून येतो इथे आणि इथे. म्हणजे ए चा सांकेतांक असेल आपला स्टार. आता पुढे बघा आणखीन आपल्याला काय दिसून येते? आता आपल्याकडे सांकेतांक कशाचा मिळाला? टीचा आणि एचा. टीचा आणि एचा. मग उरलेला काय असेल तो बीचा यामध्ये असलेला. मग बीचा सांकेतांक आपल्याला काय भेटते बघा? एक काळ्या रंगाचा वर्तुळ. ठीक आहे. आता आणखीन बघा, आणखीन आपल्याकडे काय आहे? बी आणि टी. बी आणि टीचा सांकेतांक आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे. मग उरला कुठला? यू. मग यू चा सांकेतांक आपल्याला काय भेटते बघा? इथे चौकोन. ठीक आहे. बघा यामध्ये आपल्याला काय उरतो? टी आहे बघा. टीचा सांकेतांक आपल्याकडे आहे त्रिकोण. त्याच्यानंतर ए चा सांकेतांक आहे आपल्याकडे स्टार. मग इथं पीचा सांकेतांक आपल्याला हा दिसून येणार बघा, म्हणजे उलटा त्रिकोण. पीचा सांकेतांक आपल्याला काळ्या रंगाचं एक त्रिकोण इथे दिसून येते. बघा आपल्याला सगळ्यांचे सांकेतांक इथे भेटून गेलेले आहेत. मग आपल्याला प्रश्न विचारला आहे की यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह असेल? मग यू साठी आपला काय आहे बघा? यू चा सांकेतांक आपण काढलेला आहे, तो आहे चौरस. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील यावर प्रश्न काय विचारलाय की वरील सांकेतांकित भाषेत TOP टॉप हा शब्द कसा लिहाल? मग आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो TOP. टीचा सांकेतांक ऑलरेडी आहे आपल्याकडे, जो आहे त्रिकोण. ओचा सांकेतांक काय आहे आपल्याकडे बघा? ओचा सांकेतांक इथे 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 आपल्याला कुठेच दिसलेला नाही. म्हणजे ओचा सांकेतांक आपला यामध्ये नसून वेगळाच काहीतरी असणार आहे. ठीक आहे. काय असणार आहे ते आपण पर्यायामधून शोधूया. त्याच्यानंतर पीचा सांकेतांक आहे आपल्याकडे. पीचा सांकेतांक काय आहे बघा? काळ्या रंगाचा त्रिकोण. ठीक आहे. आता मग तुम्ही पर्यायामध्ये चेक करा. एक आहे आपल्याकडे पांढरा त्रिकोण आणि दुसरा आहे
काळा त्रिकोण. मग तो कुठे दिसून येतो बघा, इथे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्याच्यानंतर 3 मध्ये पण आहे, 2 मध्ये नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेला आपला. त्याच्यानंतर इथे बघा, इथे पण दिसून येतो. आता इथं ओ आहे बघा, ओ साठी वर्तुळ असेल का काळ्या रंगाचा? नाही, कारण तो आहे डी चा संकेतांक. त्याच्यानंतर आणखीन काय आहे बघा, इथे काळ्या रंगाचा हा पण पर्याय गेला, पहिला, दुसरा. त्याच्यानंतर तिसरा बघा, तिसऱ्यामध्ये स्टार आहे, स्टारचा संकेतांक ए आहे, पण ए आपल्या टॉप मध्ये आहे का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण आपला निघून गेला. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, आपल्याला एक तिरपा चौरस पाहायला भेटतो, जो की याचा संकेतांक आपल्या तक्त्यामध्ये म्हणजे आपल्या सारणीमध्ये इथे दिलेला नाही, म्हणजे ओ चा संकेतांक असेल तिरपा चौकोन. मग पर्याय क्रमांक 4 असेल आपलं अचूक उत्तर. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, आतापर्यंत आपण अक्षरांसाठी चिन्हांचा वापर केला. आता या पुढील प्रश्नामध्ये आपण अंकांसाठी अंकांचा वापर करणार आहोत. एका सांकेतिक भाषेत आपल्याला 62 बरोबर 36, 24 बरोबर 16 आणि 33 बरोबर 27 असेल, तर याच भाषेमध्ये 51 ही संख्या कशा स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येईल? सुरुवातीला आपल्याला 62 ला 36 का लिहिलं हे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता 62 ही आपल्याकडे एक संख्या आहे. या संख्येमध्ये 2 अंक आहेत बघा, 6 आणि 2. मग जर आपण 6चा वर्ग घेतलं, 6 आहे आपला पाया आणि 2 आहे आपला वर्ग, जर घेतला 6चा तर किती भेटतो आपल्याला? 36. म्हणजे हा संबंध इथे दिसून येतो. पुढे बघा, 24 ला काय लिहिलं यांनी? 16, म्हणजे असेल 2 चा चौथा घात, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मग आपल्याला इथे किती मिळते? 2 दुणे 4, 4 दुणे 8 आणि 8 दुणे 16, म्हणजे 24 ला यांनी काय लिहिलंय? 16 हा संकेतांक दिला. पुढील बघा, पुढे काय दिलं आपल्याला? 33 ला 27, म्हणजे याचाच अर्थ पहिला अंक 3 हा पाया घेतला आणि पुढील अंक 3 हा घेतलाय घातांक. ठीक आहे. मग 3 चा तिसरा घात, म्हणजे 3 गुणेला 3 गुणेला 3, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 आपल्याला पाहायला भेटते. मग हाच संबंध आपल्याला 51 साठीही लावावा लागेल. ठीक आहे. बघा, 51. ठीक आहे. यामध्ये पहिला अंक काय आहे बघा आपल्याला? 5 आणि 5चा आपल्याला पहिला घात घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला काय भेटेल? 5 5च भेटेल. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 5. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं योग्य उत्तर. पुढे, एका सांकेतिक भाषेमध्ये 289 ही संख्या 1,22,433 अशी दर्शवतात, तर त्याच भाषेमध्ये 846 ही संख्या कशी दर्शवणार? बघा, सुरुवातीला आपण या संख्येमध्ये आणि या संख्येमध्ये कोणता संबंध आहे ते इथं शोधून घेऊया. 2, 8, 9. ठीक आहे. आता इथे बघा, इथे 2 ला काय लिहिलं? इथं 12. ठीक आहे. 1, 2 या 1 गुणिला 2 याचा जर गुणाकार केला तर आपल्याला 2 मिळून येते. पुढे बघा, पुढे आहे आपल्याकडे इथे 2 आणि 4 हे अंक आहेत बघा. या दोघांचा जर गुणाकार केला, बेचोक 8 हा अंक पाहायला भेटतो. आणि शेवटचे 2 अंक आहेत आपल्याकडे 3, 3. 3 गुणाकारामध्ये 3, 3 त्रिक 9, म्हणजे यांचा दोघांचा 2 अंकांचा जर गुणाकार केला तर आपल्याला इथे 9 दिसून येते. म्हणजे हाच संबंध आपल्याला 846 या अंकांमध्ये शोधायचा आहे. मग इथे बघा, बेचोक 8. त्याच्यानंतर पुढे बघा, 4 हा अंक 2 गुणाकारामध्ये 2. त्याच्यानंतर इथे बघा 6 हा अंक 3 गुणाकारामध्ये 2. मग इथे आपल्याला पर्याय या 2 अंकांचा जर गुणाकार केला तर आपल्याला याच्यामध्ये हा अंक दिसून येतो. मग पर्याय क्रमांक शोधा. आपल्याला कुठे दिसून येतो? 2 गुणाकारामध्ये 4, 2 2 आणि 3 3, म्हणजे इथे 3 त्रिक 9 भेटतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असू शकत नाही. इथे किती पाहिजेत आपल्याला? 6. इथे 4 2 8 मिळतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण नसेल आपलं उत्तर. 3 आणि 2 आहे.
ठीक आहे. आणि मध्यभागी बघा 2 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 4 हाच असेल आपला योग्य उत्तर. हा जर पर्याय क्रमांक जर 4 चेक केला आपण तर 4 गुणेला 2 म्हणजे 8 भेटतो बघा. पण आपल्याला किती मध्यभागी 4 हवा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपलं योग्य उत्तर. एका सांकेतिक भाषेत 6 बरोबर 14, 7 बरोबर 17, 3 बरोबर 5 तर 4 बरोबर काय असेल? मग आपण सुरुवातीला हे जे काही 2 अंक दिलेत, संख्या दिलेत, यामध्ये कोणता संबंध आहे ते शोधूया. 6 बरोबर दिले आपल्याला 14. जर आपण 6 ला जर 3 ने जर गुणलं तर साइन त्रिक किती भेटतो आपल्याला? 18 आणि 18 तून जर वजा 4 केलं तर आपल्याला भेटते बघा 14. परत पुढचा बघा आपल्याला अंक काय घ्यायचा आहे? 7 आणि 7 ला आपण काय करू शकतो? 3 ने गुणाकार किती भेटते आपल्याला? 21 आणि या 21 मधून जर आपण 4 वजा केले तर आपल्याला किती दिसून येतात इथे? 17. पुढील अंक बघा आपल्याकडे काय आहे? 3 बरोबर 5. इथे काय होता? 7 बरोबर 17. मग जर आपण 3 ला जर 3 ने गुणलं तर किती भेटते? 3 त्रिक 9. 9 वजा 4 म्हणजे आपल्याला किती भेटते इथं? 5. बघा प्रत्येक अंकाला आपण काय केलं? यामध्ये असलेल्या अंकाला 3 ने गुणलं आणि त्याच्यानंतर त्या गुणाकारामधून 4 काय केले आपण? वजा केले. ठीक आहे. मग हा संबंध हेच रिलेशन आपण इथे जोडूया शेवटी. मग काय असेल? 4. मग 4 ला आपण काय करू? 3 ने गुणू. 4 त्रिक 12. 12 वजा 4 म्हणजे आपल्याला किती दिसून येते इथं? 8. म्हणजे 4 बरोबर असेल आपलं 8. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. एका सांकेतिक भाषेमध्ये 93 ही संख्या 3 अशी दर्शवते. 42 ही संख्या 2 अशी दर्शवते. ठीक आहे. त्याच्यानंतर 255 ही संख्या 5 अशी लिहितात. तर या भाषेत 644 ही संख्या कशी लिहिणार आहे? सुरुवातीला आपण यामध्ये कोणता संबंध आहे, कोणतं रिलेशन आहे ते शोधून घेऊया. बघा 93 ही एक संख्या आहे. यामध्ये पहिला अंक 9, दुसरा अंक 3. जर पहिल्या अंकाला जर आपण दुसऱ्या अंकाने जर भागलं तर आपल्याला भागाकार भेटतो बघा. 3 त्रिक 9. ठीक आहे. पुढील बघा 42. 42 मध्ये पहिला अंक 4 आणि दुसरा 2. याचा जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर काय भेटते बघा? 2. आणि 42 या संख्येला 2 आपण दर्शवलेला आहे. हा संकेतांक आपण दिलेला आहे. ठीक आहे. मग हा संकेतांक 255 या संख्येसाठी काय आहे बघा? 255. पहिले 2 अंक घ्या 25 आणि 25 ला जर 5 ने जर भागलं तर किती भेटते आपल्याला? 5 5 25. पुढील अंक काय आहे आपल्याला? 644. यासाठी आपला कोणता संकेतांक असणार आहे ते आपल्याला इथं शोधायचं आहे. मग 64 छेदामध्ये भागाकारामध्ये 4. मग आपल्याला किती दिसून येते उत्तर? 16 64 म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 आहे अचूक उत्तर. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. एका सांकेतिक भाषेमध्ये 62 ला 14, 47 ला 15, 95 ला 23 लिहितात. तर 38 ला काय लिहिणार आहे? ठीक आहे. आपण यामध्ये संबंध कोणता आहे ते आपण समजून घेऊया. 62 ला किती लिहिलंय यांनी? 14. जर आपण 6 ला म्हणजे पहिल्या अंकाला जर 2 ने गुणलं तर आपल्याला किती भेटतात इथं? 12 आणि 12 मध्ये जर 2 ऍड केले तर मिळतात आपल्याला इथे 14. पुढील अंक घेऊया आपण 47. 47 बरोबर आहे आपल्याकडे 15. ठीक आहे. मग यामध्ये पहिला अंक 4 2 8 अधिक 7 म्हणजे आपल्याला इथे किती दिसून येतात? 15. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 95. 95 ला यांनी काय लिहिलंय? 23 हा संकेतांक दिला आहे. मग आपण 9 ला जर 2 ने गुणलं आणि याच्यामध्ये आणखीन 5 जोडले म्हणजे आपण इथे काय करतोय बघा? हा जो काही पहिला अंक आहे त्या अंकाला 2 ने गुणतोय आणि त्याच्यामध्ये जो काही दुसरा अंक आहे आपला 5 त्याला आपण याच्यामध्ये जोडतोय. त्यावेळेसच आपल्याला 23 हे उत्तर मिळते बघा. 9 दुने 18 आणि 18 आणखीन 5 किती भेटते आपल्याला इथं? 23. ठीक आहे. मग हा संबंध आपल्याला यामध्येही वापरायचा आहे.
ठीक आहे, 38. मग इथे असेल 3 गुणाकारामध्ये 2 म्हणजे पहिल्या अंकाची दुप्पट अधिक असेल दुसरा अंक. मग इथे किती भेटते आपल्याला? 3 दुणे 6 अधिक 8. 8 आणि 6 14. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. एका सांकेतिक भाषेत 12 ला 48, 21 ला 84 आणि 5 ला 20, तर याच भाषेमध्ये 30 ही संख्या कशा स्वरूपाची असेल? ठीक आहे, आता इथे बघा 12. आता 12 ची जर आपण चौपट केली, ठीक आहे, 12 चूक किती मिळतात आपल्याला? 48. मग 21 याही संख्येची 21 बरोबर आपल्याला किती दाखवायचं आहे? 84. मग 21 ची जर आपण काय केली? चौपट जर केली तर आपल्याला किती भेटतात? 21 चौक 84. ठीक आहे, आणि पुढे 5 बरोबर आहे आपलं 20. मग 5 या संख्येची जर आपण चौपट केली तर आपल्याला किती भेटतात इथे? 5 चौक 20. म्हणजे हा संबंध आपल्याला इथं जो काही डिकोड केला म्हणजे आपण काय केला? सांकेतांक दिला. तोच सांकेतांक आपण या संख्येसाठी वापरूया. ठीक आहे, बघा 30 बरोबर काय असेल? मग आपण 30 ची काय करावं लागेल आपल्याला? इथे चौपट करावे लागेल. इथे 3 चौक 12 आणि हा 0 म्हणजे 120 असेल आपलं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुढील प्रश्न